आणि आता पाहूयात 9 राजकीय बातम्या न्यूज टॉप 9 मधून। अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद। निलंबनामुळे लोकसभेत यूपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। इंडिया आघाडीच्या बैठकीत खासदार निलंबन आणि ईव्हीएमवरती चर्चा। बैठकीमध्ये खासदारांच्या निलंबनाचा निषेध। सूत्रांची माहिती। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। 15 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार। दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षाचं एकमत। भीम आर्मीचे चंद्रशेखर इंडिया आघाडीमध्ये येण्यास उत्सुक। पवारांची घेतली भेट। उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली। ठाकरेंवरती इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। नाराजी दूर करण्यासाठीच ठाकरेंनी परवा घेतली होती केजरीवालांची भेट। देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्त्वाची। सगळ्यांनी एकत्र येण्याचा उद्देशही लोकशाही वाचवण्याचाच। उद्धव ठाकरेंची भूमिका। आम्ही एकत्र जे आलेलो आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। देश हा सर्वोच्च आहे। देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलो। विरोधी पक्षांनी विरोधी बाकांवरच बसण्याची मानसिक तयारी केली आहे। इंडिया आघाडीला 2024 मध्ये आतापेक्षाही कमी जागा मिळतील। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विधानसभेत अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये खडाजंगी। अधिवेशन काळामध्ये अधिवेशन विदर्भात, मात्र विदर्भाला न्याय दिला नाही। नाना पटोलेंचा सरकारला टोला। कारण नसताना सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न। अजित पवारांचा पलटवार। सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 कोटीच। कृषी मंत्री विरोधी पक्षनेत्याप्रमाणे बोलत होते। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा।